कॅटरॅक्ट झालेला आहे. सर्जरीनंतर नेमकी कोणती लेन्स टाकावी असा प्रश्न अनेकांना पडतो. कॅटरॅक्ट सर्जरी आता अतिशय सोपी, सरळ झालेली आहे. आपण कॅटरॅक्ट अतिशय सूक्ष्म इन्सिजन किंवा छोट्या छिद्रातनं काढतो, 2 मिलीमीटर छिद्रातनं. म्हणूनच ऑपरेशनच्या वेळेस कोणतंही इंजेक्शन द्यायची गरज पडत नाही, कोणताही टाका घ्यायची गरज पडत नाही, कोणतीही पट्टी लावायची गरज पडत नाही. मात्र आता नवीन प्रश्न जो उभरला आहे की नेमकी ऑपरेशननंतर लेन्स कोणती टाकावी. मी हे अतिशय सोपं करून तुम्हाला आता सांगणार आहे. तुम्हाला जर ऑपरेशन नंतर चष्म्यापासून मुक्ती हवी असेल, लांबच्या आणि जवळच्या कामांसाठी, तर आपल्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. एक आहे ट्रायफोकल लेन्स, जशी इथे दिसते. ह्या ट्रायफोकल लेन्समध्ये असे वर्तुळ असतात आणि ह्या वर्तुळांमुळेच ही लेन्स आपल्याला लांबचं, मध्यम अंतरावरचं आणि जवळचं तिघं विदाऊट चष्मा दाखवू शकते. जसा प्रोग्रेसिव्ह चष्मा आपण डोळ्याच्या बाहेर लावून क्लिअर बघतो, लांबचं, जवळचं आणि मध्यम अंतरावरचं, त्याच प्रकारची जणू लेन्स आपण डोळ्याच्या आत बसूनही तोच इफेक्ट एक्सपिरियन्स करू शकतो. मात्र ह्या लेन्समुळे काही लोकांना जे रात्री ड्रायव्हिंग वगैरे करतात त्यांना लाईटाचा त्रास होऊ शकतो, ग्लेअर होऊ शकतो. त्यामध्ये आता नवीन लेन्स जी आलेली आहे एडॉफ लेन्स. एडॉफ लेन्स म्हणजे एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस. ह्या लेन्समध्ये असे वर्तुळ नसतात, पण त्याचा जो सरफेस आहे तो सूक्ष्म रीतीने एक कर्वेचर दिलेला असतो. लेटेस्ट ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला लांबचं, मध्यम अंतरावरचं विदाऊट चष्मा दिसू शकतं आणि जवळचं मोठा जो फॉन्ट आहे तेही विदाऊट चष्मा दिसू शकतं. मात्र जे छोटं अक्षर वाचायचं असेल त्याला +1 ते +1.5चा चष्मा लागू शकतो. एडॉफ लेन्सचा महत्त्वाचा फायदा म्हणजे याच्यात ग्लेअर होत नाही, डायबेटिक पेशंट्समध्ये सेफली यूज करता येते आणि प्रखर लाईटातही त्रास होत नाही. तर हा एक सुवर्ण मध्य लेन्स आहे. आणि जर तुम्ही ह्या कॅटेगरीतले असेल की ज्यांना चष्मा आवडतो, चष्मा लावून छान वाटतं, सेफ वाटतं, तर आपली जी ट्रेडिशनल मोनोफोकल लेन्स आहे, ज्याचा सरफेस प्लेन क्लिअर आहे, ती लेन्स आपण डोळ्याच्या आत ऑपरेशन नंतर बसवू शकतो. अशीच अजून माहिती हवी असेल तर माझा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.